ज्येष्ठ नेते शरद पवार मोठे की अभिजित पाटील मोठे? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत त्यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केली होती। पवार मोहिते पाटील घराण्यावर ते आरोप करतात, मग अभिजित पाटील यांचं नेमकं काय सुरू आहे? त्यांची भाजपाला छुपी मदत करण्याची भूमिका दिसून येऊ लागली आहे, अशा शब्दात मोहोळचे आमदार राजू खरे यांनी विधान परिषद निवडणुकीतील निर्णयावरून हल्लाबोल केला। वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीबाबत आमदार अभिजित पाटील यांनी नाराजी व्यक्त करत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली होती। त्याबाबत बोलताना राजू खरे यांनी पक्षाच्या बैठकीत घडलेला किस्सा सांगून आमदार पाटील यांना खडे बोल सुनावलेत। राजू खरे म्हणाले, आमदार अभिजित पाटील यांनी समजून घेतलं पाहिजे। वसंतराव देशमुख यांची उमेदवारी जाहीर करताना मला विचारलं गेलं नाही असा सवाल केला होता। त्यामुळे शरद पवार मोठे की अभिजित पाटील मोठे? मागील 15 दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि खासदार यांची बैठक घेतली होती। त्या बैठकीत अभिजित पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती। त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना सर्वांसमोर खडे बोल सुनावलेत। अभिजित पाटील पवार घराण्यावर मोहिते पाटील घराण्यावर आरोप करतात, मग अभिजित पाटील यांचं नेमकं काय सुरू आहे असा सवाल राजू खरे यांनी केला। सोलापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे। विधानसभेला महाविकास आघाडीचे 6 आमदार निवडून आलेत। 3ही लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेत। लोकसभेला भाजपाचा पराभव झाला तर विधानसभेच्या 11 पैकी 6 जागेवर महाआघाडीचे उमेदवार जिंकलेत। त्यामुळे हा जिल्हा कधीही भाजपासोबत जाणार नाही असा दावाही आमदार खरे यांनी केला। ते म्हणाले की नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका या गल्लीबोळातील निवडणुका आहेत। कदाचित त्या निवडणुकीत भाजपाचा विजय झालेला असेल, पण मोठ्या निवडणुकांमध्ये भाजपा हरलेला आहे।